खूप लांबून लांबून लोक येतात तिकडे. आणि एकच असं स्थान आहे ना जिथे तिकडे गेल्यावरती प्रसन्न वाटतं. म्हणजे किती पण आमच्या डोक्यावर टेन्शन असू दे, माझ्याच सगळ्या कोणाच्या पण डोक्यावर टेन्शन असू दे, इकडे आल्यानंतर ना जाऊन येऊया चल जाऊया. आणि इकडे गेल्यानंतर ना म्हणजे असं एक स्थान आहे ना, मी जाऊच शकलो नाही पुढे, जाऊच राईट. खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो. बाकी माझ्या मते झाले असतील 15-20 दिवस, काय करूकच नाही होतं. शूट वेट ब्लॉगच बनवू नाही होतं, काही गेलंच नाही ना, दुकानाने घर. आता जरा देवगडला काम आहे म्हटलं, पाऊस पण पडलो, अवकाळी पाऊस. येऊचा येऊन 15 तारीखलाच पाऊस येऊचो. येलो तर येलो, ठीक आहे, जाऊन दे येलो. तर देवगडला जाऊचा काय काम आहे थोडा, काय काम होतं ते जाऊन कसं. बाकी नाही बघा, निसर्गरम्य आहे कोकण. पाऊस पडान एक 6-7 दिवस झाले असतील, होय ना रे. 6-7 दिवसात काय झाला बघा, रोड एकदम ओलो चिंप झालो, ओलो आणि ग्रीनरी बघा एकदम मस्त. ये इधर ही देखने में कमी मिलेगी और आपको और किधर ही तुम्ही बघत असाल तर लवकर येवा तुम्ही फिरा मालवणात. काय ग, हा. आणि इकडून गेलात ना, काय भजी खाऊची असत ना, स्पेशलिस्ट भजी, जसे आपले हार्टचे स्पेशलिस्ट असतात तिकडे असे भजीचे स्पेशलिस्ट असतात. म्हणजे लोक खायना आम्ही तर मालवणात येतो भजी खावडी, कोणाका विचारा हडीतली भजी, म्हणजे गरमागरम, बाहेर पाऊस आणि चुलीवरची भजी ना, ह्याच्यावरची नाही, गॅसवरची नाही, चुलीवरची भजी एक नंबर लागते. ओलो पाऊस फुल बघा खायचं या आपल्या हा ना अरे त्या काला बोल फुल बघा. तुम्ही तर वाळू काढता, सॉरी सांगू ना. समोर मित्रांनो बघू शकता डोंगर कसं दिसतात. तो डोंगर हो डोंगर. पण खूप दिवस बनवू नाही होता ऍक्च्युली. काय झालं, दुकानात पण कामं होती, त्यानंतर ऑफिसमध्ये पण कामं होती, ती बनवू वेळच मिळाला जरा म्हटलं. आणि काही बाहेर पण जाऊ नाही होतं, जाऊन कुडाळ आणि मालवणलाच जात होतो. त्याच्यात म्हटलं काय तुमका दाखवतो, तुम्ही कंटाळता. म्हटलं देवगडला जातो, बेंद्री असलेली मस्तपैकी हिरव्या सगळं, शाल घातलेली या निसर्गात, म्हटलं दाखवूया. पाऊस खूप लवकर येलो, लोकांनी छपरा काढले नाही बांधून, होय ना. आम्ही नाही, लोकांनी वाट लागली ना, नुकसान झाला. काय माहिती मित्रांनो, काय झालं होय तरी बघा माझ्याकडे, होय बघा ना, माका बघत राहू ना तू. काहीतरी शर्ट मागच्या टाइमला ना तुम्ही ताज घातलेले, तर पुन्हा आता काय घातले. कोइन्सिडन्स म्हणत आहे का, ही काय करतो कोइन्सिडन्स, तो झालो आणि शर्ट पुन्हा ताज घातले. आवडणार नाही शर्ट तरी पण आता घातले. काय रॉयल टचचा ना आता तोय बघा. आता आम्ही वांगणी मठाकडे पोहोचलो, श्री स्वामी समर्थांचा मठ. खूप लांबून लांबून लोक येतात तिकडे. आणि एकच असं स्थान आहे ना जिथे तिकडे गेल्यावरती प्रसन्न वाटतं. म्हणजे किती पण आमच्या डोक्यावर टेन्शन असू दे, माझ्याच सगळ्या कोणाच्या पण डोक्यावर टेन्शन असू दे, इकडे आल्यानंतर ना जाऊन येऊया चल जाऊया. आणि इकडे गेल्यानंतर ना म्हणजे असं एक स्थान आहे ना, मी जाऊच शकलो नाही पुढे, जाऊच राईट मारून. तर आम्ही आता जाऊनच येऊया मठाकडे. बघू शकता इकडून राईट मारूचं गल्लीकडे वांगणी श्री स्वामी समर्थ मठ. आणि अशा जागेत हा ना, म्हणजे साईडला सगळी ग्रीन हा, एकदम हिरव्या निसर्गात मस्तपैकी स्वामींचं मठ आहे. गाडी आपण इकडे पार्क करूया. फक्त येताना लक्ष ठेवा, एकच सिंगल रोड, समोरून कोण निलो तर प्रॉब्लेम करतात. नवीन ड्रायव्हर असेल तर जाऊ मी आपलं शिकलोय म्हणून. चल इकडून इलाच नाही ह्या रोडने.
या रोडने हा येताना फक्त विचार कर तू काय का म्हणतो व्ह्यूवर या रोडने येलात ना कारण इकडून जर गाडी येणारी असं तर तुमका प्रॉब्लेम येतो त्यामुळे जरा विचार करून या समोर गाडी घालताना कारण छोटीशी वाट आहे. मी आपलं सांगूचं काम करतो तुम्हाला त्रास होता का म्हणे कोण बाहेरचे लोक येईल तर वाईंगणी म्हणा बाकी स्वामी आपल्या सगळ्यांचे स्वामी मस्त तू बरोबर दिसतो सरळ रस्तो काय जाता तो सरळ त्याच्यात होता घुमड्या हो काय इन्सिडेंट्स स्वामी एक अशी पॉवर आहे ना जिथे जिथे एंड असतो ना तुमचं म्हणजे म्हणतला तुम्ही की नाही आता झाला म्हणजे मी क्लोज गिवअप करतोय मी तिकडे स्वामी तुमका साथ देतले आणि फक्त तुमका स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामींवर सोडूचा फक्त माझ्या एक मी काय मोठं नाही छोट्याशा आयुष्यातलं माझं एक इन्सिडेंट सांगतोय प्रत्येकाच्या आयुष्यातले इन्सिडेंट असतील जे जे स्वामींचं करतात बघतो त्यांना माहितीच असतात पण श्री स्वामी समर्थ लाव घेतलं तर मी पण लाव घेते नाही तो आवाज होता म्हणून आवाज येता म्हणून सीट बेल्ट नाही लावूनच बोलला व्हिडिओ होते तो बंद काका आले बघा मी घेऊन जातो काहीतरी लगीन असं वाटतं ही आता पुण्याला दिसत नाही ना रे जास्त असतं काहीतरी अशी काहीतरी रेअरली असत रेअर अरे तेव्हा काका बिझी होत ही अशी पुण्याला आता दिसायची कमी झाली आता कशा डीजे आणि हा इलेक्ट्रिक स्पीकर खापूक 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 झपूक झपूक इकडे पाऊस पडलो नाही वाटतं सुकोर असतो ऍक्च्युली ना पाऊस मधल्या मधल्या पॅसेजेस मध्येच पडता समजलं जय गरज हो जे गरज नाही ते पडणार नाही पावसा काय समजायला लागला खय पडाव आणि खय नको तो म्हणजे पेट्रोल पंपवर इकडे पेट्रोल भरूच असत तर तुम्ही पेट्रोल भरू शकता जाता जाता मैंगणीच्या सॉरी स्वामी समर्थांच्या मठाच्या जरा पुढे येईल 1 किलोमीटर काय बाजूकच पेट्रोल पंप माझ्या पेट्रोल काय एंडिंग लागलं तर आपलं बाजू पेट्रोल पर भरून पुढे जावा बरोबर रे बरोबर बरोबर यो बघा छत्री घेऊन जाता आरसेल आणि तो तोंडात सकाळी ना ऍक्च्युली ब्लॉग बनवणार असेल म्हणजे घरातून बाहेर पडताना वगैरे पण काय आमचं कसं अचानक भयानक कधी ठरतं ना काय मनात येईल काय करू अर्थच नाही आता छोटं पाऊस पडत चालू झालो क्लासवर पडता क्लासवर आणि बरं वाटतं पावसात ना ड्रायव्हिंग करून गावात हा फक्त आपल्या मुंबईत नको रे बाबा ट्रॅफिक जातं जाम सगळं मित्रांनो तुमची परमिशन असेल तर मी आपलं वायफार लावतोय वायफारचा शोध कोणी लावलं नाही असं बघा कोणीतरी विचारलं हो
आणि तेव्हा पावसात चालवायचे तेव्हा असं हातान करायचे काय काय ते वायफर काय तर पूर्ण बोल ना ते. वायफर रे सॉरी चिंचो ह्या हात आहे स्वामी समर्थ मठ पायंगणी तर बघता बघता मित्रांनो आपण आता या पावसाच्या क्लायमेट मधनं एकदम मान्सून मधून आचरामध्ये पोहोचलेलो आहोत. मालवण मधून आचरा लगेच माझ्यामध्ये 20 किलोमीटर असणार अर्धा असला आता बायकानं हळू झाला. तर आचऱ्यामध्ये आपण पोचलो. आता बघूया आचऱ्यामधलं दृश्य. आचरा बाजारपेठ आएगी रे आएगी लवडा लसूण. ए भार्गवचे पप्पा की का नाही रे होय गे नाही रे नाही नाही तसेच दिसतात. इकडे बघू शकता बघ आचरा चौपाटी तांबळटेक चौपाटी आणि कुणकेश्वर चौपाटी. आपण आता कुणकेश्वर होऊन पुढे जातो. हा कुणकेश्वर दाखवतो. ब्लॉग पूर्ण बघा. कुणकेश्वर पण दाखवतो त्याच्यानंतर देवगड पण दाखवतो. पुढचं सीन काय काय दाखवलं तर मी दाखवतो म्हणजे व्हिडिओ मध्ये.